सो हॅलो गाइस, मी शुभम मयकर स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनल SM स्टार जी मध्ये। तर मंडळी, आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईच्या दर्शनासाठी। करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची वास्तू हेमाडपंथी शैलीची अनुसरण करते। मंदिराला 4 प्रवेशद्वार आहेत, परंतु महाद्वार नावाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला आहे। रविवार असल्याने भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, पण तरीही आम्हाला दर्शन छान आणि लवकर मिळाले। मंदिरापासून फक्त 1 मिनिटावरती भाजी मंडई आहे आणि तेथेच श्री महालक्ष्मी अन्नछत्र आहे, जिथे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो। आई अंबाबाईचे दर्शन घेऊन आम्ही गेलो छत्रपती शाहू महाराज यांच्या राजमहालात। हा महाराजांचा जुना राजवाडा आहे आणि नंतर नवीन राजवाडा तो बांधण्यात आला। या वाड्यात तुळजाभवानीचे मंदिर आहे। हा राजवाडा अंबाबाई मंदिराच्या अगदी जवळ आहे। या राजवाड्यात शाहू महाराजांचा पुतळा पाहायला मिळतो, त्याचबरोबर काही सुंदर प्राण्यांच्या मूर्त्या देखील आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी बिनखांबी गणेश मंदिर हे महालक्ष्मी मंदिराजवळ असलेले आणखीन एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। मंदिरातील मुख्य देवता गणेशाची मूर्ती ही काळ्या पाषाणात सुंदर कोरलेली आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या छताला आधार देण्यासाठी कोणतेही खांब वापरलेले नाहीत, म्हणून त्याला बिनखांबी असे म्हटले जाते। संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी आपण गेलो रंकाळा तलाव। तलावाचे दृश्य अतिशय सुंदर आहे आणि कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे खूप चांगले ठिकाण आहे। ते तुम्ही बोटिंगचाही आनंद घेऊ शकता आणि मंदिरापासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। एवढी ठिकाणे फिरून आम्ही गेलो परत आमच्या रूमवरती, जिथे आम्ही स्टे केला होता। आणि अनेक हॉटेल्स, यात्री निवास मंदिर परिसरात आहेत, जिथे तुम्हाला 800 ते 1000 रुपयात नॉन AC रूम मिळून जातील। शुभ सकाळ मंडळी, वाजलेले सकाळचे 6:30। कोल्हापूरला आपण आलो होतो, आई अंबाबाईचं दर्शन घेतले, आसपासची ठिकाणे फिरलो, एक दिवस स्टे केला आणि आता परत मुंबईला जायची वेळ आलेली आहे। सो आता इकडनं चेकआउट करूया आणि पोहोचूया कोल्हापूर रेल्वे स्टेशनला। श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर 1886 ला ओपन झाले असून मुंबई, पुणे, हैदराबाद, तिरुपती, दिल्ली, अहमदाबाद यासारख्या मोठ्या शहरांना एक्सप्रेस गाड्यांद्वारे जोडतं। 3 फळाचे रेल्वे स्टेशन असून स्टेशन कोड आहे KOP। आलोय प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आणि मुंबईसाठीचा परतीचा प्रवास आज आपला होणार आहे ट्रेन नंबर 11030 कोयना एक्सप्रेसने। कोयना एक्सप्रेस कोल्हापूरवरून दररोज सकाळी 8:15 वाजता सुटते आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचते रात्री 8 वाजता आणि तिकडून मुंबईवरून सुटते दररोज सकाळी 8:40 जिचा ट्रेन नंबर असतो 11029 आणि ती परत कोल्हापूरला येते रात्री 8 वाजता। आपण उतरू ठाण्याचा टायमिंग आहे या ट्रेनचा 7:60 आणि आज आपला प्रवास होणार आहे कोयना एक्सप्रेसच्या AC चेअर कार कोचमधून। याच्या अगोदर मी रत्नागिरीला जाताना जनशताब्दी एक्सप्रेसच्या AC चेअर कार कोचमधून प्रवास केलेला, पण ती होती LHB आणि कोयना एक्सप्रेस अजून सुद्धा जुन्या ICF कोच चालवली जाते। सो मी तुम्हाला पटापट या कोयना एक्सप्रेसच्या AC चेअर कार कोचचा इंटिरियर दाखवतो। तर हा आहे आपल्या ICF AC चेअर कारचा आतमधला लुक। इंटिरियर तुम्ही बघताय कोयना एक्सप्रेसचा ICF AC चेअर कार कोच आहे। 3x2 ची सिटिंग अरेंजमेंट आपल्याला बघायला भेटते। या साईडला 3 सीटा आणि या साईडला 2 सीटा। सो ही 3x2 ची सिटिंग अरेंजमेंट आपल्याला बघायला भेटते। प्लस इथं बघू शकता लगेजसाठी वगैरे रेक दिलेला आहे, त्या चार्जिंग पॉईंट आपल्याला बघायला भेटतं आणि त्याचबरोबर इकडे हा ट्रे दिसतो। इकडे हा ट्रे आहे, त्याच्यावर तुम्ही काय खाय प्यायचं असेल ते ठेवून तुम्ही खाऊ शकता। तो असा काही इंटिरियर आहे आणि आपली जी सीट आहे ती इकडे टेबल सीट भेटली आपल्याला।
असा इथं मधल्या साईडला जे टेबल असतो त्याची आपल्याला इकडे सीट भेटलेली आहे. सो असा आहे हा ICF AC चेअर कार कोचचा इंटिरियर कोयना एक्सप्रेसच्या. आणि हा आहे कोयना एक्सप्रेसचा सेकंड सिटिंगचा कोच इंटिरियर. काही अशा प्रकारे आपल्याला सीट बघायला भेटतात सेकंड सिटिंगमध्ये. आपले जुने ओल्ड ICF कोचेस एक नंबर. आणि आज जो लोको लागला आहे कोयना एक्सप्रेसला तो आहे WDP 4D आपल्या कल्याण लोको शेडचा. याच्या अगोदर इलेक्ट्रिक लोको लागायचा, पण आता परत डिझेल इंजिनसह धावायला लागलेली आहे. आणि आपला कोच आहे 5च्या साईडला. वाजल्याच बरोबर 8:15 आणि कोयना एक्सप्रेस निघाली आहे कोल्हापूरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून मुंबईकडे जाण्यासाठी. सो पूर्ण व्लॉग एन्जॉय करा. कोयना एक्सप्रेसचा पहिला हॉल्ट आहे हातकणंगले स्टेशन. हातकणंगले हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये 59 गावे येतात. फक्त 1 मिनिटाचा हॉल्ट आहे, जाऊया आतमध्ये. तिसरा हॉल्ट आहे जयसिंगपूर स्टेशन. छत्रपती शाहू महाराज यांचे वडील राजा जयसिंग यांच्या नावावरून शहराला नाव पडले आहे. आणि जयसिंगपूरची स्थापना 1916 रोजी झाली असून जयसिंगपूरचे ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर. आणि मिरज ते कोल्हापूर हे पूर्ण सिंगल लाईन सेक्शन आहे, त्यामुळे समोरनं आता एक ट्रेन येते, बघूया कोणती आहे. कोणती तरी डेमो ट्रेन आहे. या लाईनला डेमो ट्रेन खूप चालतात, म्हणजे मिरज ते कोल्हापूरपर्यंत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाले ट्रेन आपली आलेली आहे मिरज जंक्शनला. आणि आता मी तुम्हाला या ट्रेनच्या तिकीट कॉस्टबद्दल सांगतो. बघा, रिझर्वेशनसाठी या ट्रेनमध्ये तुम्हाला 6 ऑप्शन भेटतात. फर्स्ट AC, सेकंड AC, थर्ड AC, स्लीपर, सेकंड सिटिंग आणि आपण जो प्रवास करतोय तो AC चेअर कार. सो फर्स्ट ACची तिकीट आहे 1855 रुपये. सेकंड AC आहे ज्याची कॉस्ट आहे 1105 रुपये. थर्ड AC आहे ज्याची कॉस्ट आहे 775 रुपये. स्लीपर 290, सेकंड सिटिंग 175 आणि आपण प्रवास करतोय तो AC चेअर कार, त्याची कॉस्ट आहे 730 रुपये. आणि ही जी कॉस्ट मी तुम्हाला सांगितली ही कोल्हापूरपासून ठाण्यापर्यंत किती आहे ते मी तुम्हाला सांगितली आहे. सो हे लक्षात ठेवा. बाकी मिरज जंक्शनबद्दल सांगायचं झालं तर इथून पुणे मिरज लोंढा लाईन जाते, कोल्हापूर लाईन जाते आणि लातूरला एक लाईन जाते. बाकी मिरजचा स्टेशन कोड आहे MRJ. ट्रेन आली आहे सांगली स्टेशनला. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आणि भारतातील 93 सर्वात मोठे शहर. सांगलीला हळदीचे शहर म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर शहरात साखर कारखाने असल्यामुळे साखरेचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जातं.
हा आहे आपला नेक्स्ट हॉल्ट किर्लोस्करवाडी. किर्लोस्करवाडी भारतातील दुसरी सर्वात जुनी औद्योगिक टाउनशिप आहे आणि श्री दत्तगुरूंचे पवित्र स्थान औदुंबर इथून फक्त 13 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. किर्लोस्करवाडीला ट्रेनचा फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. जाऊया आतमध्ये. ट्रेन आपली आलेली आहे कराड रेल्वे स्टेशनला आणि कोयना आणि कृष्णा नदीच्या संगमावरती बसलेले आहे, ज्याला प्रीती संगम म्हणूनही ओळखले जाते. कराड हे साखर उत्पादनासाठी सुप्रसिद्ध आहे. कराडच्या आजूबाजूला अनेक साखर कारखाने असल्यामुळे महाराष्ट्रातील साखरेचे भांडे म्हणूनही कराडची ओळख आहे. कराडला आपल्या ट्रेनचा फक्त 3 मिनिटाचा हॉल्ट आहे. बॅक टू बॅक स्टेशन येतात. बॅक टू बॅक तारगाव स्टेशनला ट्रेन आलेली आहे आणि कोयना एक्सप्रेसचे किती 25 का 26 हॉल्ट आहेत. त्यामुळे एवढे सगळे स्टॉप आपण कव्हर नाही करू शकत. त्यामुळे काय काय स्टॉप आपण स्किप सुद्धा करतोय. सो जाऊया आतमध्ये. 1 मिनिटाचा फक्त हॉल्ट आहे तारगाव स्टेशनला. राजधानी साताऱ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. कोल्हापूरपासून 180 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलेलो आहोत सातारा. सातारा हे नाव शहराभोवती असलेल्या 7 टेकड्या म्हणजेच पर्वतरांगामुळे साताऱ्याला नाव मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये फुलांची दरी म्हणून ओळखले जाणारे कास पठार हेही साताऱ्यामध्येच आहे. ट्रेन आलेली आहे लोणंद जंक्शनला. लोणंद जंक्शन आहे कारण इकडनं एक लाईन जाते फलटणला आणि फलटणला जाण्यासाठी इकडनं डेमो ट्रेन आहेत त्या चालूच असतात. सो आणि आता जे तुम्ही व्ह्यू बघितले त्याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच करा. सो जाऊया आतमध्ये. वाजला दुपारचा 1:30.
ट्रेन आलेली आहे जेजुरी स्टेशनला. जेजुरी खंडेरायाची जेजुरी. इकडनं खंडोबा मंदिर फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि स्टेशनच्याच बाहेर तुम्हाला रिक्षा वगैरे भेटून जातील. ट्रेन निघाली आहे पुणे जंक्शनवरून. आता येणार आहे पुढे घाट सेक्शन. सो घाट सेक्शन तुम्ही एन्जॉय करा. मी तुम्हाला डायरेक्ट भेटू आता ठाणे स्टेशनला. सो काही 482 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत फायनली आपण पोहोचलेलो आहोत ठाणे रेल्वे स्टेशनला. आता इकडनं लोकल पकडूया आणि पटापट पोहोचूया घरी आणि नंतर ब्लॉग एंड करूया. सो गाइस, कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेसचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.